तलाठी परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेली 2016ची जी प्रश्नपत्रिका होती तलाठी परीक्षेसाठी ती सोडवणार आहोत. आणि त्या प्रश्नपत्रिकेतील आपण इंग्रजी विषयावर फोकस करणार आहोत. म्हणजेच आपण इंग्रजी विषयाचे व्होकॅब्युलरीवरती आधारित सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. प्रश्नपत्रिका सोडवताना मित्रांनो आपण 4ही पर्यायांचं स्पष्टीकरण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, चूज द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड टू फिल इन द ब्लँक टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुली कम्प्लीट. म्हणजे दिलेल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला सुटेबल असा शब्द शोधायचा आहे. पाहूया वाक्य काय दिलेलं आहे. वाक्य आहे, द रिझल्ट डज नॉट डॅश डॅश माय ओरिजिनल कन्सेप्शन ऑफ द मॅटर. या ठिकाणी जी रिकामी जागा आपल्याला दिसते त्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला सुटेबल असा पर्याय खालच्या पर्यायांमधून शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे अकॉर्ड्स विथ, दुसरा पर्याय करस्पॉन्ड विथ, तिसरा पर्याय रेकन्साइल आणि चौथा पर्याय रेकन्साइल टू. आता आपण या पर्यायांचे अर्थ पाहूया. ज्यावेळेस आपल्याला अर्थ माहीत असेल ना त्यावेळेसच आपल्याला कळेल की जे दिलेले वाक्य आहे, प्रश्नाचे जे वाक्य आहे त्यामधील रिकाम्या ठिकाणी कोणता शब्द लिहायचा आहे. त्यासाठी आपल्याला दिलेल्या पर्यायांचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. अकॉर्ड्स विथ म्हणजे एकमताने, दुसरा आहे करस्पॉन्ड विथ म्हणजे अनुरूप, तिसरा आहे समेट करणे आणि चौथा आहे च्याशी समेट करणे. वाक्याचा आपण अर्थ पाहून घेऊया. द रिझल्ट डज नॉट डॅश डॅश माय ओरिजिनल कन्सेप्शन ऑफ मॅटर. म्हणजेच आलेला जो रिझल्ट आहे तो माझी जे ओरिजिनल कॉन्सेप्शन आहे त्याच्याशी मिळता जुळता नाहीये, या प्रकारे या वाक्याचा अर्थ निघतोय. तर पहिला जो पर्याय आहे त्याचा अर्थ होतो एकमताने. त्यावरती जर आपण क्लिक केलं तर हे उत्तर चुकीचं आहे. अकॉर्ड्स विथ या ठिकाणी उत्तर येणार नाहीये. तर दुसरा आहे करस्पॉन्ड विथ म्हणजे अनुरूप, म्हणजे आलेला जो रिझल्ट आहे तो माझ्या ओरिजिनल कॉन्सेप्टशी अनुरूप आहे असं या वाक्याचा अर्थ आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्याच म्हणजेच आपला तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय चुकीचे आहेत. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 करस्पॉन्ड विथ. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता आपण. दुसरा प्रश्न आहे किंवा पुढचा प्रश्न आहे, चूज द वन फ्रेज विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज. आणि फ्रेज काय आहे, आय एम लिव्हिंग इंडिया फॉर गुड. प्रश्न जर आपण व्यवस्थित पाहिला तर त्याचा अर्थ असा होतो, म्हणजेच खालील पर्यायांपैकी एक पर्याय असा शोधा जो दिलेल्या फ्रेजच्या अर्थाशी मिळता जुळता असेल. आता खाली कोणती फ्रेज दिलेली आहे, आय एम लिव्हिंग इंडिया फॉर गुड. पाहूया आता पर्याय काय काय दिलेले आहेत. पहिला आहे परमनंटली, दुसरा टू डू गुड फॉर माय सेल्फ, पुढचा आहे टू डू गुड फॉर द कंट्री, चौथा आहे टू डू नोबडी गुड. आता यांचा अर्थ पाहू. परमनंटलीचा अर्थ होतो कायमचे. दुसरा जो पर्याय आहे टू डू गुड फॉर माय सेल्फ म्हणजे माझ्यासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी. तिसरा पर्याय आहे टू डू गुड फॉर द कंट्री म्हणजे देशासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी. आणि चौथा आहे टू डू नोबडी गुड म्हणजे कोणासाठीही काहीही न करण्यासाठी किंवा कोणाचंही काहीही चांगलं न करण्यासाठी, असा या पर्यायांचा अर्थ होतो. मित्रांनो, आपण जर या फ्रेजचा अर्थ पाहिला आय एम लिव्हिंग इंडिया फॉर गुड, वरवर जर अर्थ पाहिला तर फॉर गुड म्हणजे चांगलं, काहीतरी चांगलं करण्यासाठी. परंतु ज्यावेळेस फॉर गुड ही फ्रेज वापरलेली असते तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला परमनंटली म्हणजे कायमचे
असा घ्यायचा असतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परमनंटली. आय एम लिव्हिंग इंडिया फॉर गुड म्हणजे मी भारत सोडून जात आहे कायमचे, असा या फ्रेजचा अर्थ होणार आहे. चला आपण पाहूया, चेक करूया. पहिला पर्याय आपला बरोबर आहे, म्हणजेच परमनंटली हे या प्रश्नाचं उत्तर आहे. साहजिकच दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय सुद्धा चुकीचे आहेत. मित्रांनो, यापुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तलाठी परीक्षेतील आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका होत्या त्या सोडून घेणार आहोत. विशेषतः आपण फोकस करत आहोत इंग्रजी, आणि इंग्रजी हा अतिशय दुर्लक्षित झालेला विषय आहे. तो आपण दुर्लक्षित करतो, परंतु आपण काय करणार आहोत, आमच्या चॅनलवरती येणाऱ्या सगळ्या व्हिडिओमध्ये इंग्रजीवरती फोकस करणार आहोत आणि सगळ्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, choose the combination of numbers so that alphabet arranged accordingly will form the meaningful word. या ठिकाणी काही अल्फाबेट्स दिलेले आहेत आणि त्यांना व्यवस्थित क्रमांकाने अरेंज करून एक असा शब्द बनवायचा आहे ज्याचा काहीतरी अर्थ निघेल. पाहूया पर्याय काय काय आहेत. त्याआधी आपल्याला हे पाहायचंय की प्रत्येक अक्षराला त्यांनी एक नंबर दिलेला आहे. पी साठी 1 नंबर, एल साठी 2 नंबर, आर साठी 3 नंबर, ओ साठी 4 नंबर, असे प्रत्येक अक्षरासाठी त्यांनी एक एक नंबर दिलेला आहे आणि हे नंबर आपल्याला उत्तर शोधण्यासाठी गरजेचे आहेत. आता पर्यायामध्ये त्यांनी पहा कसे पर्याय दिलेले आहेत. दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. आपल्याला या वरच्या शब्दाला व्यवस्थित रिअरेंज करायचंय आणि एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. ठीक आहे, आणि तो अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी आपल्याला त्यांना रिअरेंज म्हणजे व्यवस्थित अरेंज करावा लागणार आहे आणि त्यांना जर व्यवस्थित अरेंज केलं तर एक अर्थपूर्ण शब्द निघतोय. काय निघतोय तो शब्द? पहिला पर्याय बरोबर आहे. जर आपण पहिल्या पर्यायाप्रमाणे जर त्या अक्षरांना अरेंज केलं तर तो शब्द तयार होतोय पेरिलस, PERILOUS. परत एकदा सांगतो, PERILOUS म्हणजेच पेरिलस, आणि पेरिलसचा अर्थ होतो धोकादायक. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. सिलेक्ट द वर्ड विच इज द क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. आता आपण काय करूया, वाक्य वाचून घेऊया. आय वॉज शॉक टू हिअर द स्कॅरिलस टॉक्स ऑफ द मेंबर्स टू द बोर्ड. पहिला पर्याय आहे डिसेंट, दुसरा पर्याय रिलिव्हेंट, तिसरा पर्याय ॲक्युरेट आणि चौथा पर्याय युजफुल. आता स्कॅरिलस या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर तो होतो चिडखोर. स्कॅरिलस म्हणजे काय? चिडखोर. आता आपण काय करूया, या पर्यायांचा सुद्धा अर्थ पाहून घेऊया. डिसेंट म्हणजे सभ्य, रेलिव्हेंट म्हणजे संबंधित, ॲक्युरेट म्हणजे अचूक आणि युजफुल म्हणजे उपयुक्त. तर पहा आता चिडखोर या अर्थाशी कोणत्या पर्यायाचा अर्थ हा अपोजिट आपल्याला वाटत आहे. डिसेंट म्हणजे सभ्य, रेलिव्हेंट म्हणजे संबंधित, ॲक्युरेट म्हणजे अचूक, युजफुल म्हणजे उपयुक्त. माझ्या मते स्कॅरिलस याचा अचूक विरुद्धार्थी शब्द आहे तो पहिल्या पर्यायातून आपल्याला दिसत आहे. डिसेंट म्हणजे सभ्य आणि स्कॅरिलस म्हणजे चिडखोर. कारण ॲक्युरेट, युजफुल आणि रिलेव्हंट यांचा तेवढा संबंध किंवा विरोधी अर्थ या शब्दांतून दिसत नाहीये. म्हणजेच पहिल्या शब्दाचा म्हणजेच पहिला पर्याय हा या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. म्हणजेच पहिला पर्याय हा या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण चेक करून पाहूया. डिसेंट म्हणजे सभ्य बरोबर आहे. साहजिकच दुसरा, तिसरा, चौथा हे पर्याय चुकीचे आहेत.
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डिसेंट. डिसेंट म्हणजे सभ्य. पुढचा प्रश्न आहे चूज द वन which best expresses the meaning of the given idiom. म्हणजे जी इडियम आहे, जो वाक्प्रचार आहे, जी म्हण आहे, त्याचा अर्थ कोणत्या पर्यायातून आपल्याला दिसतो. आणि इडियम आहे स्पाइक अँड स्पॅन. पहिला पर्याय आहे नीट अँड क्लीन, दुसरा आउटस्पोकन अँड ब्रिलियंट, तिसरा अ रेडीमेड थिंग, चौथा गॅरुलस. आता यांचे अर्थ पण पाहून घेऊया. नीट अँड क्लीन म्हणजे स्वच्छ आणि टापटीप, आउटस्पोकन अँड ब्रिलियंट म्हणजे स्पष्ट वक्ता आणि हुशार, रेडीमेड थिंक म्हणजे तयार वस्तू, आणि गॅरुलस म्हणजे लहरी. मित्रांनो, स्पाइक अँड स्पॅन या वाक्प्रचाराचा जो अर्थ आहे तो स्वच्छतेशी संबंधित घेतला जातो, आणि स्वच्छतेशी संबंधित आपल्या पर्यायांमध्ये पहिला पर्याय आपल्याला दिसतोय. बाकी दुसरा, तिसरा आणि चौथा ही जी पर्याय आहेत यामध्ये तेवढं साधर्म्य आपल्याला नाहीये. दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय चुकीचा आहे, आणि जो पहिला पर्याय आहे तो आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे फाइंड आउट द करेक्टली स्पेल्ड वर्ड्स. म्हणजे दिलेल्या पर्यायांमध्ये कोणता पर्याय बरोबर आहे किंवा बरोबर स्पेलिंग सह लिहिलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. शब्द दिलेला आहे आपल्याला कमिशन, आणि मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल कमिशन या शब्दाचं स्पेलिंग चौथ्या पर्यायामध्ये आहे COMMISSION. म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर असणार आहे. साहजिक पहिला आणि तिसरा हे पर्याय चुकीचे आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे द फोबिया अबाउट एअर इज ॲक्ट्रोफोबिया. द फोबिया अबाउट एअर इज ॲक्रोफोबिया. द फोबिया अबाउट डॉग इज डॅश डॅश. ठीक आहे, फोबिया म्हणजे भीती. म्हणजे आपण जर प्रश्न पाहिला तर पहिल्या वाक्यामध्ये लिहिलेलं आहे द फोबिया अबाउट एअर इज ॲक्रोफोबिया. म्हणजे हवेची भीती, हवेच्या भीतीला ॲक्रोफोबिया असं म्हटलं जातं. तर फोबिया अबाउट डॉग म्हणजे कुत्र्यांची भीती असते. एखाद्याला जर कुत्र्यांची भीती वाटत असेल तर त्या फोबियाला काय म्हणतात. पर्याय आहेत कॅट्रोफोबिया, दुसरा आहे क्रोनोफोबिया, तिसरा आहे कॅकोफोबिया, आणि चौथा आहे सायनोफोबिया. आता आपण काय करूया, या सगळ्या फोबियांचे अर्थ पाहून घेऊया. आपल्याला लगेच लक्षात येईल की कुत्र्याची भीती म्हणजे कोणता फोबिया. कॅट्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ डॉक्टर, म्हणजे डॉक्टरांची भीती. क्रोनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ टाइम म्हणजे वेळेची भीती. तिसरा पर्याय फिअर ऑफ अग्लीनेस. फिअर ऑफ अग्लीनेस म्हणजे कुरूपता, त्या संदर्भात असलेली भीती. आणि चौथा सायनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ डॉग म्हणजे कुत्र्यांची भीती. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फिअर ऑफ डॉग. बाकी सुद्धा पर्यायांपैकी कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. कॅट्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ डॉक्टर, क्रोनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ टाइम, आणि कॅकोफोबिया म्हणजे फिअर ऑफ अग्लीनेस. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे चूज द वन विच इज क्लोजेस्ट इन द मीनिंग टू द गिवन वर्ड. म्हणजे दिलेल्या शब्दांपैकी जो समानार्थी किंवा जवळील अर्थाचा शब्द आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आणि शब्द आहे गॅम्बिट. शब्द काय आहे, गॅम्बिट. पहिला पर्याय आहे अपील, दुसरा आहे एक्सप्रेशन, तिसरा ट्रिक, आणि चौथा एक्सप्लेनेशन. आता यांचा अर्थ पण आपण पाहून घेऊया. अपील म्हणजे आवाहन करणे, एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती म्हणजेच व्यक्त करणे, ट्रिक म्हणजे युक्ती, आणि एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. मित्रांनो, गॅम्बिट या शब्दाचा अर्थ होतो प्यादे मारायला देऊन खेळाला केलेली सुरुवात.
ज्यावेळेस दोन खेळाडू म्हणजे चेसचे खेळाडू एकमेकांसोबत बसून चेस खेळतात त्यावेळेस प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. प्रत्येकाची खेळाची पद्धत ही वेगळी असते आणि त्यामधील एक पद्धत म्हणजेच गॅम्बिट. गॅम्बिट म्हणजे काय? प्यादे मारायला देऊन खेळायला केलेली सुरुवात. म्हणजे एखादा व्यक्ती समोरच्या आपल्या विरोधी व्यक्तीला आपले प्यादे मारायला देतो, मारायला चान्स देतो आणि खेळाची सुरुवात करतो. या प्रकाराला गॅम्बिट असं म्हटलं जातं. आता जर आपण पर्यायांचा विचार केला तर हे गॅम्बिट म्हणजे काय असू शकतं? आवाहन असू शकतं का? नाही. एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती असू शकतं का? नाही. ट्रिक असू शकते का? किंवा एक्सप्लेनेशन असू शकतं का? तर माझ्या मते ही जी आहे ही एक खेळाची पद्धत आहे, ही एक ट्रिक आहे, ही एक युक्ती आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला एखाद्या जाळ्यामध्ये अडकवून म्हणजे गॅम्बिट एक समोरच्या व्यक्तीला जाळ्यामध्ये अडकवून त्याला हरवणे. म्हणजे ही काय असू शकते? एक ट्रिक असू शकते, ही एक युक्ती असू शकते. म्हणजेच गॅम्बिट म्हणजे काय झालं? एक ट्रिक झाली. ती अपील, एक्सप्रेशन किंवा एक्सप्लेनेशन नाहीये, तर ते काय आहे? एक ट्रिक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 ट्रिक. हे उत्तर बरोबर आहे. म्हणजेच अपील, एक्सप्रेशन आणि एक्सप्लेनेशन ही उत्तरं चुकीची आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. म्हणजे दिलेल्या एक्सप्रेशनसाठी एक वन वर्ड, सुटेबल वन वर्ड आपल्याला शोधायचा आहे. आणि एक्सप्रेशन काय आहे? अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ समवन लव्ड अँड लॉस्ट. अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ समवन लव्ड अँड लॉस्ट. पर्याय पाहूया. पहिला आहे मेडन, दुसरा आहे पन, तिसरा आहे एलजी आणि चौथा आहे सोनेट. हे सगळे काव्य प्रकार आहेत मित्रांनो. हे काय आहेत? इंग्रजी मधले हे सगळे काव्य प्रकार आहेत. पहिला आहे मेडन. मेडनचा अर्थ होतो प्रथम किंवा शुद्ध. दुसरा आहे पन. पन म्हणजे श्लेष किंवा शब्दावरील कोटी. तिसरा एलजी म्हणजे शोकगीत आणि सोनेट. सोनेट म्हणजे सुनीत किंवा 14 चरणांची कविता. अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ समवन लव्ड अँड लॉस्ट म्हणजे आपला एखादा व्यक्ती जो खूप जवळचा होता त्या व्यक्तीची जर डेथ झाली, तो आपल्यापासून हरपला, तर त्या दुःखामध्ये लिहिली गेलेली कविता म्हणजे खालीलपैकी कोणती? तर मेडन म्हणजे प्रथम, पन म्हणजे श्लेष किंवा शब्दावरील कोटी, सोनेट म्हणजे सुनीत किंवा 14 चरणांची कविता आणि एलजी म्हणजे शोकगीत. साहजिकच हे उत्तर आपलं बरोबर आहे, कारण एलजी म्हणजे शोकगीत आहे. ज्यावेळेस आपल्या जवळच्या व्यक्तीची डेथ होते त्यावेळेस कोणती कविता लिहिली जाऊ शकते? तर ते शोकगीत असू शकतं. म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे एलजी म्हणजे शोकगीत. हे उत्तर आपलं बरोबर आहे.